नमस्कार मित्रांनो, त्रिकोणमिती नावाचं प्रकरण आपलं संपलेलं आहे. ह्या त्रिकोणमिती प्रकरणाचा दोन्ही सराव संच आपण पाहिलेले आहेत मित्रांनो. आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 या ठिकाणी बघणार आहोत. कारण काय की हे प्रकरण तुमच्या अतिशय महत्वाचं प्रकरण आहे. ह्या प्रकरणाचा उपयोग तुम्हाला पुढे जर गणित विषयामध्ये ग्रॅज्युएशन करायचं असेल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी त्रिकोणमिती गुणोत्तरांचा आपल्याला उपयोग होणार आहे. आणि म्हणून ह्या प्रकरणाचा संकीर्ण प्रश्नसंग्रह सुद्धा आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. जेवढे उदाहरणं शक्य होतील तेवढे उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊया मित्रांनो. संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधला प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी घेतोय बघा. जर साइन थिटा बरोबर 11/61 तर नित्य समानतेचा उपयोग करून कॉस थिटाची किंमत या ठिकाणी काढायला सांगितली. हे उदाहरण आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येतं मित्रांनो. परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला काय सांगितलं, नित्य समानतेचा उपयोग करायला सांगितला. तर 100% आपण फक्त नित्य समानतेचाच उपयोग करणार आहोत. मग साइन थिटाची किंमत दिलेली आहे, तुम्हाला कॉस थिटाची किंमत काढायला सांगितली. 3 प्रकारच्या नित्य समानता आपण शिकलो. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, 1 अधिक कोसेक वर्ग कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. अशा प्रकारचे आपण 3 नित्य समानता शिकलो मित्रांनो. आता या ठिकाणी साइनची किंमत दिली, तुम्हाला कॉस काढायला सांगितला, तर 100% आपल्याला पहिली नित्य समानता घ्यावी लागणार आहे. तर पहिली नित्य समानता काय बघा, या ठिकाणी त्रिकोणमितीय नित्य समानता नंबर 1 साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 ही पहिली नित्य समानता मित्रांनो. कारण साइनची किंमत दिली असेल तर कॉसची किंमत आपण याच्यातनं सहज शोधू शकतो. साइनच्या जागेवर साइनची किंमत टाका. साइन थिटाची किंमत इथे दिलेली 11/61 म्हणून मी इथे लिहिणार 11/61 कंस केला कंसाचा वर्ग. मित्रांनो कॉस वर्ग थिटा जसाच्या तसा बरोबर 1 जसाच्या तसा. लक्षात घ्या. पुढे जाणार आपण आता. कॉस वर्ग थिटा जसाच तसा 1 जसाच तसा वजा. आता हे पहिलं पद वर्गासह जसंच तसं पलीकडे दिल्यानंतर वजा होणार, म्हणून किती होणार 11/61 आणि वर्ग आहे म्हणून वर्ग पण आपण लिहिणार. पहा मित्रांनो, आता याची वजाबाकी करताना 1 वजा 11चा वर्ग असतो 121 छेदस्थानी 61 चा वर्ग असतो 3721. किती असतो लक्षात ठेवा 3721. आता माझा पाठ आहे म्हणून मी लिहिला. तुम्ही प्रत्यक्षात 61 करून बघा, एवढा वर्ग येईल मित्रांनो. चला आता याला पुढे सिम्प्लिफाय करणार आहोत आपण. काय होईल आता पहा, तिरकस गुणाकार करूया. 3721 ने एकाला गुणा म्हणून 3721 वजा 3721 ने एकाला गुणलं 3721 वजा हे तुमचे 121 पूर्ण छेदस्थानी तुमचे 3721. ओके. आता हे बघा 3721 मधून 121 काढून टाकल्यानंतर वजाबाकी केल्यानंतर तुमचे 3600 उरतात खाली. 3600 छेदस्थानी तुमचे 3721 मित्रांनो. आणि ही किंमत कसली आहे तुमची कॉस वर्गची आहे. लक्षात ठेवा कॉस वर्ग थिटा. ओके. आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल. मग खाली वर्गमूळ असा शब्द लिहिला तरी चालेल. वर्गमूळ घेऊन वर्गमूळ ज्यावेळेस घेणार त्यावेळेस इकडे होतील कॉस थिटा. कॉस थिटाची किंमत बघा 3600 हा कुठल्या संख्येचा वर्ग आहे 60चा वर्ग आहे. 60 गुणिले 60 केलं तर तुमचे 3600 होतात. म्हणून 3600चं वर्गमूळ येतं 60 आणि 3721 ह्या संख्येचं वर्गमूळ आहे 61. कारण आपण इकडेच घेतलं होतं बघा 61चं वर्गमूळ 61चं वर्ग केला तो किती आला तुमचा 3721. मग 3721चं जर वर्गमूळ घेतलं तर किती येणार तुमचं 61. मग अशा पद्धतीने आपल्याला ज्याची किंमत काढायला सांगितली होती कॉस थिटा, तर कॉस थिटा बरोबर 60 छेदस्थानी 61. आपण नित्य समानतेचा उपयोग केला मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा पद्धतीने सोडवलं. धन्यवाद. बघा मित्रांनो, प्रश्न तिसरा आहे. टॅन थिटा बरोबर 2 तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती तुम्हाला काढायला सांगितल्या. ओके. जे गुणोत्तर दिलेलं आहे टॅन थिटा बरोबर 2 ते दिलेलं आपण जसंच तसं लिहून टाकलं. आता टॅन थिटा जर तुम्हाला माहिती असेल तर टॅन वर्ग तुम्ही लगेच कॉट काढू शकता. ओके.
त्याच्यानंतर तुम्हाला टॅन वरनं सेकची किंमत सुद्धा काढता येईल. टॅन वरनं सेकची किंमत काढण्यासाठी कशाचा उपयोग करावा लागेल माहितीये? 2 नंबरचं लक्षात ठेवा. दोन नंबरची नित्य समानता आपण या ठिकाणी वापरणार. मग कोणतीही ती 2 नंबरची नित्य समानता पहा. नित्य समानता 2 नंबर अशी आहे तुमची 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा अशी नित्य समानता आहे. ओके, पहा मग हा तुमचा 1 अधिक टॅनची किंमत आहे 2, 2चा वर्ग बरोबर इकडे तुमचा सेकचा वर्ग आहे. पहा 1 जसाच तसा 2चा वर्ग 4 असतो बरोबर सेक वर्ग थिटा जसाच तसा. मित्रांनो पुढे काय होईल? 4 आणि 1 5 झाले बरोबर सेक वर्ग थिटा असेल. ओके, म्हणजेच काय? वर्गमूळ घेतलं तर वर्गमुळात किती येतील? 5 बरोबर तुमची इकडे काय होती? सेक थिटा होती. म्हणजेच काय? सेक थिटाची जी किंमत आली तुमची ती किती आली मित्रांनो? वर्गमुळात 5. लक्षात ठेवा कशी काढली. सेक थिटाची किंमत काढून झाली. सेक थिटावरनं तुम्ही आता कॉस थिटा काढू शकतात. कारण तुम्हाला माहिती आहे कॉस थिटा हा सेकचा व्यस्त असतो, सेक गुणोत्तराचा व्यस्त असतो. लक्षात ठेवा कॉस थिटा बरोबर 1 छेदस्थानी सेक थिटा, कारण ते एकमेकांचे व्यस्त गुणोत्तर असतात. म्हणून कॉस थिटा बरोबर आपण 1 छेदस्थानी सेक थिटा लिहू शकतो किंवा सेक थिटा बरोबर 1 छेदस्थानी कॉस थिटा आपण लिहू शकतो. मित्रांनो चला तर मग आता कॉसची किंमत काढायची. आपला कॉस थिटा जसाच तसा बरोबर 1 छेदस्थानी सेक. सेक किती काढला आता? वर्गमुळात 5. म्हणून या ठिकाणी तुमची किती आली मित्रांनो? वर्गमुळात 5 ही सेकची किंमत आली. राईट. सेकची किंमत मिळाल्यानंतर आता तुम्ही काय कसली किंमत काढू शकतात? साईनची किंमत काढू शकतात. ओके, मग साईनची जर किंमत काढायची असेल तर पहिलं नंबर 1चं नित्य समानता आहे ते काढण्यासाठी बघा कसं? साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 ही नित्य समानता. याच्यामध्ये आपण कॉसची किंमत ठेवूया बघा. मग हा तुमचा साईन वर्ग जसाच तसा अधिक कॉसच्या जागेवर 1 छेदस्थानी वर्गमुळात 5 त्याचा वर्ग करा बाळांनो आणि हा 1 जसाच तसा. अतिशय सोपा असा भाग आहे बरोबर. साईन वर्ग थिटा जसाच्या तसा. चला 1चा वर्ग 1 वर्गमुळात 5 आहे आणि त्याचा वर्ग करायचा. वर्गमुळाचे चिन्ह निघून जाईल मित्रांनो. फक्त किती शिल्लक राहतील? 5 राहतील. म्हणजे 1 छेदस्थानी 5 बरोबर तुमचे 1. आणि म्हणून साईन वर्ग थिटा बरोबर हे 1 वजा 1 छेदस्थानी 5 पलीकडे पाठवल्यानंतर वजा झाले. चला आता ही वजाबाकी करत असताना 5 आणि इकडे पुन्हा 5 1 5 5 वजा 1 छेदस्थानी तुमचे 5 हा तुमचा साईन वर्ग थिटा जसाच तसा. राईट. पुढे पहा मग आता वजाबाकी केली. साईन थिटा बरोबर साईन वर्ग थिटा बरोबर 5 गेले म्हणजे 4 उरले. छेदस्थानी तुमचे 5 जसेचे तसे. इथं आल्यानंतर आपल्याला पुन्हा वर्गमूळ घ्यावं लागेल मित्रांनो. बघा वर्गमूळ घेऊ आपण याचं. मग वर्गमूळ घेतलं तर साईन थिटा बरोबर 4चं वर्गमूळ 2 असतं. 2 छेदस्थानी वर्गमुळात 5 ही किंमत तुम्हाला मिळाली. चला तुम्हाला बघा कॉस मिळाला, साईन मिळाला, सेक मिळाला. आता कोणती किंमत काढायची तुम्हाला? साईन वरनं तुम्ही कोसेक काढू शकतात आणि म्हणून कोसेक काढायचा असेल कोसेक थिटा. कोसेक थिटा काय असतो? कोसेक थिटा हा साईनचं व्यस्त गुणोत्तर असतं. म्हणून कोसेक थिटा बरोबर 1 छेदस्थानी साईन थिटा असं आपण लिहितो मित्रांनो. राईट. आणि म्हणून काय होईल बरोबर? कोसेक थिटा पहा 1 छेदस्थानी साईन. साईनची किंमत आहे 2 छेदस्थानी वर्गमुळात 5 ही साईनची किंमत आहे. आणि म्हणून याला आपण कसं लिहू शकतो? कोसेक थिटा बरोबर हे वर्गमूळ 5 गेले वरती म्हणून वर्गमुळात 5 छेदस्थानी खाली किती उरतील? 2. भागिले उलट गुणिले क्रिया करतो आपण. लक्षात घ्या 1 छेदस्थानी ही पूर्ण राशी. मग याला जर अंशस्थानी आणायचं वर्गमूळ 5 वरती जातील छेदस्थानी. आणि ही किंमत जी मिळाली तुम्हाला कोसेक थिटाची मिळाली. पहा आता कोसेक थिटा आता राहिला फक्त माहिती तुम्हाला ते सेक मिळाला, कोसेक मिळाला, साईन मिळाला आणि कॉस मिळाला. आता राहिला फक्त
कॉट गुणोत्तर जर काढायचं असेल तर 100% टॅन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तर कॉट असतं आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो कॉट गुणोत्तर हे टॅनच्या व्यस्त असतं 1/स्थानी टॅन गुणोत्तर. बरोबर 1/स्थानी टॅन. टॅन किती दिलेलं आहे तुमचा 2 आहे मित्रांनो, म्हणून 1/स्थानी 2 हे तुमचं काय आलं कॉट गुणोत्तर. पहा अशा पद्धतीने सर्व गुणोत्तरांच्या किमती अगदी व्यवस्थितपणे काढलेल्या आहेत मित्रांनो. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा आपल्याला व्यवस्थित उपयोग करावा लागतो आणि त्याचबरोबर नित्य समानतेचा उपयोग सुद्धा आपल्याला व्यवस्थित झाला पाहिजे, तरच ही सर्व उदाहरणं येत असतात. ते तुम्ही आधी व्यवस्थित पाठ करा सूत्र आणि मग नंतर हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. चला मित्रांनो चौथं उदाहरण आहे सेक थिटा बरोबर 13/12. तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती तुम्हाला या ठिकाणी शोधायला सांगितल्या. बघा दिलेला गुणोत्तर आपण जसंच तसं लिहिलं. आता उर्वरित गुणोत्तरांच्या किमती काढण्यासाठी तुम्ही नित्य समानतेचा उपयोग करू शकतात किंवा त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील परस्पर संबंध असणारे सूत्र ते सुद्धा वापरू शकतात. सुरुवातीला आपण विचार करू शकतो मित्रांनो सेक थिटा जर तुम्हाला दिला असेल तर सेक थिटावरनं तुम्ही लक्षात घ्या सुरुवातीला काय काढू शकतात सांगा मला. सेक आणि कॉस हे परस्परांचे व्यस्त गुणोत्तर असतात म्हणून सेक वरून आपण असं लिहू शकतो कॉस थिटा बरोबर 1/स्थानी सेक थिटा असतो. राईट. बरोबर हे 1/स्थानी सेकची किंमत बघा 13/12 आणि म्हणून याला ज्यावेळेस एक छेदस्थानी असलेली राशी अंशस्थानी आणू त्यावेळेस 12 वरती जातील मित्रांनो आणि छेदस्थानी तुमचे किती होतील 13 होतील. हा तुमचा काय आला कॉस थिटा. बघा कॉस थिटाची किंमत कशी काढली व्यवस्थित लिहितो मी या ठिकाणी कॉस थिटा. कॉस थिटाची किंमत मिळाली. आता कॉस थिटावरून आपण काय कसली किंमत काढू शकतो साइन थिटाची किंमत काढता येईल. ते काढण्यासाठी आपल्याला नित्य समानता नंबर 1 साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 ती आपण नित्य समानता या ठिकाणी वापरू शकतो. आता आपण साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 ही नित्य समानता नंबर 1 आहे. याच्यात कॉसची किंमत माहिती ती आपण या ठिकाणी ठेवू शकतो मित्रांनो. पहा साइन वर्ग थिटा अधिक कॉसची किंमत आहे 12/13 कंसाचा वर्ग बरोबर तुमचा 1. पुढे तुम्ही याला असं लिहू शकतात मित्रांनो साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा ही राशी इकडे घ्या हा कंस पूर्ण इकडे घेतला तर 12/13 कंसाचा वर्ग होईल. राईट. पुढे काय होतील पहा बरोबर साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा 12चा वर्ग 144 छेदस्थानी 13चा वर्ग 169. बरोबर आहे. ही खालची स्टेप दिसते का पाठीमागे बघतो मी एकदा. ओके काय अडचण नाही दिसते ती. चला मित्रांनो मग आता पहा हा एक जसाच तसा 12चा वर्ग 144 आणि 13चा वर्ग 169. मग काय होईल पुढे मित्रांनो या ठिकाणी 169 ना एकाला गुणा म्हणजे 169 वजा तुमचे 144 छेदस्थानी तुमचे 169 जशीच्या तशी. 169 मधून 144 काढल्यानंतर खाली उरतात 25 मित्रांनो ते लिहिणार 25 छेदस्थानी 169 आणि हे तुमचे साइन वर्ग थिटा आहेत. ओके दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ शकतो आपण या ठिकाणी पहा आणि म्हणून साइन थिटाची किंमत येईल साइन थिटा बरोबर 25चं वर्गमूळ 5 आणि 169चं वर्गमूळ 13 ही तुमची साइन थिटाची किंमत आली मित्रांनो. चला आता साइन थिटाची किंमत मिळाली कॉस थिटाची किंमत मिळाली. साइन वरनं आपण आता कोसेक थिटा काढू शकतो कारण साइन आणि कोसेक एकमेकांचे व्यस्त गुणोत्तर असतात आणि म्हणून आपण असं लिहू शकतो म्हणून कोसेक थिटा बरोबर 1 छेदस्थानी साइन थिटा असतो मित्रांनो. पहा तर मग 1 छेदस्थानी साइन थिटाची किंमत ही वरती काढलेली आपण ती 5 छेदस्थानी 13. ओके हा तुमचा कोसेक थिटा आहे लक्षात घ्या. आणि पुढे मग आपण याला पुढे कसं लिहिणार पहा therefore कोसेक थिटा बरोबर 1 आणि त्याला पूर्ण छेदस्थानी हे आहे
ज्यावेळेस ह्या पूर्ण राशीला ह्या पदाला अंशस्थानी आणू त्याचा हे 13 वरती जातील, छेदस्थानी 12 होतील असं आपण लिहिणार त्याला, कारण ते व्यस्त गुणोत्तर असल्यामुळे. ओके, मग तुम्हाला कोसेक मिळाला मित्रांनो. सेक तर ऑलरेडी दिला, कोसेक मिळाला, कॉस काढला, साइन काढला. आता राहिला फक्त टॅन आणि कॉट. मग टॅन काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे टॅन गुणोत्तर. टॅन गुणोत्तर असतं साइन भागिले कॉस. काय लिहू शकतो आपण? साइन थिटा छेदस्थानी कॉस थिटा असं आपण टॅन गुणोत्तर लिहितो. चला तर मग आपण साइनची किंमत इथं काढलेली 5 छेदस्थानी 13 ही साइनच्या जागेवर लिहिणार. 5 छेदस्थानी 13 छेदस्थानी कॉस इकडे काढला 12 छेदस्थानी 13 12 छेदस्थानी 13. ओके, आणि यालाच कसं लिहू शकतो मित्रांनो सांगा मला? 5 छेदस्थानी 13 गुणिले भागिले उलट गुणिले. आता याला काय करणार? गुणिले करायचं असेल तर 13 वरती जातील, छेदस्थानी तुमचे 12 होतील मित्रांनो. हे 13 आणि हे 13 एकमेकाशी कटले. उत्तर पहा किती येतं तुमचं? 5 छेदस्थानी 12 हा तुमचा टॅन थिटा आला. लक्षात घ्या काय मिळाला तुमचा? टॅन थिटा मिळाला. आता टॅन थिटा मिळाल्यानंतर तुम्हाला कॉट काढायचा आहे. पहा टॅन आणि कॉट मध्ये काय नातं आहे सांगा बरं? टॅन वरनं आपण कॉट काढू शकतो, कारण कॉट थिटा बरोबर 1 छेदस्थानी टॅन थिटा असतो. ते एकमेकांचे काय असतात? व्यस्त गुणोत्तर असतात. आणि म्हणून पहा बरोबर 1 छेदस्थानी टॅन, टॅन म्हणजे 5 छेदस्थानी 12 असं असेल तर याला काय करणार? 12 ला वरती पाठवा. 12 छेदस्थानी 5 हे मिळाले तुमचे कॉट थिटा. अशा पद्धतीने सर्व गुणोत्तर टॅन पण मिळाला, कॉट पण मिळाला, कोसेक मिळाला, या ठिकाणी साइन मिळाला आणि कॉस काढला आणि दिलेला तुम्हाला होता सेक. सेक गुणोत्तरावरून अशा पद्धतीने इतर गुणोत्तर आपण काढू शकतो मित्रांनो. याच्यानंतरचं पुढचं उदाहरण बघा. ओके मित्रांनो, संकीर्ण संग्रह 6 मधला प्रश्न 5वा आहे. सिद्ध करा. आपल्याला जे सिद्ध करायचं असतं, डावी बाजू दिलेली असते, डाव्या बाजूवरनं उजवी बाजू दाखवा. मग डावी बाजू आपण विचारात घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हे जे उत्तर 1 आहे उजवी बाजू, ती आपलं उत्तर आलं पाहिजे. लक्षात ठेवा. आणि म्हणून मी या ठिकाणी डावी बाजू म्हणजे ही डावी बाजू जशीच्या तशी सुरुवातीला लिहून घेतली. चला तर आपल्याला उत्तर 1 दाखवायचं मित्रांनो. तर आपण काय करणार? पहिल्यांदा बघा, सेक थिटा कंसात 1 वजा साइन थिटा, दुसऱ्या कंसात सेक थिटा अधिक टॅन थिटा. चला तर पहिल्यांदा काय करूया? सेक थिटा. मित्रांनो तुम्हाला माहितीये सेक थिटा म्हणजे काय? सेक थिटा बरोबर 1 छेदस्थानी कॉस थिटा असतो, हे तुम्हाला माहितीये. सेक आणि कॉस हे एकमेकांचे व्यस्त असतात, गुणाकार व्यस्त असतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सेकच्या जागेवरती मी 1 छेदस्थानी कॉस लिहू शकतो. चला तर डाव्या बाजूला तुम्हाला इथे सेक दिसतोय, या सेकच्या जागेवर मी लिहिणार 1 छेदस्थानी कॉस. कंसात तुमचे 1 वजा साइन थिटा जसेच्या तसे, पुढचाही कंस जसा तसा सेक थिटा अधिक टॅन थिटा जसा तसा मित्रांनो. ओके, पुढे गेल्यानंतर पहा, हा कंस आहे 1 वजा साइन थिटा, त्याचा छेद मी आता हा कॉस थिटा करतोय. पुढचा कंस जसा तसा, याला हातही लावायचा नाही. सेक थिटा अधिक टॅन थिटा जसा तसा. बरोबर. पहा आता या कॉस थिटाने एकालाही भागा आणि या कॉस थिटाने साइन थिटाला भागा. मग आता 1 भागिले कॉस थिटा लिहिणार मी. 1 भागिले कॉस थिटा वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा करतो. पहा काय केलं लक्षात घ्या. एकाला भागून घेतलं 1 भागिले कॉस थिटा वजा साइनला भागिले कॉस केला साइन थिटा भागिले कॉस थिटा. पुढचा कंस असा असता, याला काहीच करायचं नाही. राईट. चला बरोबर. पुन्हा मागासारखंच 1 भागिले कॉस थिटा, 1 भागिले कॉस थिटा म्हणजे तुमचा सेक थिटा असतो, ह्या जागेवर पुन्हा लिहिणार आपण सेक थिटा वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा. बघा टॅन थिटा हे गुणोत्तर असं पण लिहितात. टॅन म्हणजेच काय? साइन थिटा भागिले कॉस थिटा असं असतं. साइन भागिले कॉस टॅन असतो मित्रांनो. साइनला जर कॉसनं भाग दिला टॅन जागेवर लिहिणार आपण टॅन थिटा. हे झाले सेक थिटा वजा साइन भागिले कॉस टॅन थिटा. पुढचा कंस जसा तसा.
राईट. चला आता इथं आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, आता दोन कंस आहेत. असं जर असेल आपण समजा ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए अधिक बी, तर आपण काय लिहितो? ए वर्ग वजा बी वर्ग. वर्गसंख्यांची जर वजाबाकी असेल तर पहिल्या कंसात त्यांच्या वर्गमुळांची वजाबाकी, दुसऱ्या कंसात त्यांच्या वर्गमुळांची बेरीज. हे अवयव सूत्र आहे. हे अवयव सूत्र आपण इयत्ता 8वीच्या वर्गात शिकलो, 7वीच्या वर्गात शिकलो असाल. त्या सूत्राचा आपण या ठिकाणी उपयोग करतो मित्रांनो. ए वजा बी आणि ए अधिक बी. ज्यावेळेस ए वजा बी ए अधिक बी असेल तरी ए वर्ग वजा बी वर्ग. तर मला सांगा या ठिकाणी काय व्हायला पाहिजे? तुमचे सेकचा वर्ग होईल. सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा असं झालं. राईट. चला तर आता पुढे बघा, अजून एक नित्य समानता शिकलो मित्रांनो. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा ही नित्य समानता आपण शिकलो. राईट. पहा मग आता हा एक इकडेच ठेवतो मी. हे सेक वर्ग आणि हे टॅन अधिक होते इकडे आले सेक कडे, तर वजा किती झाले? टॅन वर्ग थिटा. मग सेक वर्ग थिटा मधून टॅन वर्ग थिटा जर वजाबाकी झाली तर त्याची किंमत किती असते? या ठिकाणी लक्षात ठेवा. 1 येते. पहा कसं घेतलं. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा ही नित्य समानता नंबर 2 आहे. या नित्य समानतेचा उपयोग करताना हा एक जसाच तसा बरोबरचं चिन्ह, हा सेक वर्ग जसाच तसा, हा टॅन वर्ग थिटा पलीकडे गेल्यानंतर वजा झाला. सेक वर्ग थिटा आणि टॅन वर्ग थिटा यांची काय झाली? वजाबाकी. आणि तिची किंमत किती असते? 1 असते. चला तर या ठिकाणी सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा हेच तुम्हाला जसंच्या तसं दिसतं. म्हणजेच काय, याची किंमत किती घ्यावी लागेल सांगा मला? 1 आहे. 1 तुम्हाला हेच दाखवायचं होतं. उत्तर काय पाहिजे होतं? हेच पाहिजे होतं. तीच तुमची काय मित्रांनो? उजवी बाजू काय आहे? ती उजवी बाजू. अतिशय सोपं असं उदाहरण. चला मित्रांनो, 5व्या प्रश्नातला दुसरा आकडा. सेक थिटा अधिक टॅन थिटा दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थिटा बरोबर कॉस थिटा हे दाखवायला सांगितलं तुम्हाला. चला सुरुवातीला आपण डावी बाजू विचारात घेणार आहोत. डावी बाजू आहे तुमची सेक थिटा अधिक तुमचे हे टॅन थिटा, दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थिटा. हे सोडवत जाणार आणि आपल्याला कॉस थिटा हे उत्तर आलं पाहिजे. चला तर आपण बघूया. तुम्हाला मित्रांनो माहिती आहे सेक थिटा. सेक थिटा म्हणजे काय? हो, सेक थिटा म्हणजेच 1 अपॉन कॉस थिटा आहे की नाही? सेकच्या जागेवर लिहिणार मी 1 अपॉन कॉस थिटा प्लस टॅन थिटा. टॅन थिटा मीन्स व्हॉट? टॅन थिटाचं सूत्र आहे बा, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा म्हणजे साइन भागिले कॉस, म्हणजे टॅनच्या जागेवर मी लिहिणार साइन थिटा भागिले कॉस थिटा. कंसात टाकूया. पुढचा कंस जसाच तसा 1 वजा साइन थिटा जसाच तसा. चला तर दोन्ही ठिकाणी छेद समान आहे, फक्त अंशाची बेरीज करायची. म्हणजे 1 अधिक साइन थिटा छेदच नाही, तुमचे कॉस थिटा जसेच तसे. इकडचा कंस तुमचा 1 वजा साइन थिटा जसाच तसा मित्रांनो. राईट. चला आता पहा या ठिकाणी ए अधिक बी आणि ए वजा बी. ए अधिक बी आणि ए वजा बी असेल तर ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? एकाचा वर्ग. एकाचा वर्ग 1 असतो वजा साइन थिटा म्हणजे साइन थिटाचा वर्ग. ठीक आहे. साइन वर्ग थिटा छेदस्थानी तुमचे कॉस थिटा जसेच तसे आहे मित्रांनो. लक्षात घ्या. या दोन्हीचा गुणाकार कसा केला आपण सूत्र शिकलेलो आहोत. ए वर्ग वजा बी वर्ग जर असेल तर पहिल्या कंसात वर्गमुळांची वजाबाकी, दुसऱ्या कंसात वर्गमुळांची बेरीज. आता सांगितलेलं सूत्र आहे. ए वजा बी ए अधिक बी ए वर्ग बी वर्ग. ए वर्ग म्हणजेच काय? एकाचा वर्ग. 1 बी वर्ग म्हणजे साइन साइनचा वर्ग साइन वर्ग थिटा छेदस्थानी कॉस थिटा जसाच तसा बरोबर. पहा नित्य समानता पुन्हा आपण हे शिकलेलो आहोत. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 ही नित्य समानता आहे. तुमचा 1 वजा साइन थिटा. पहा हा कॉस वर्ग थिटा जसाच तसा ठेवला बरोबर. हा 1 आणि साइन वर्ग इकडे गेल्यानंतर काय झाले? वजा साइन वर्ग थिटा. ही जी डावी बाजू दिसते तुम्हाला 1 वजा साइन वर्ग थिटा हीच डावी बाजू तुमचा अंश आहे. अंशस्थानी 1 वजा साइन वर्ग. मग त्याच्या जागेवर मला काय लिहिता येईल मित्रांनो? कॉस वर्ग थिटा. मग अंशाच्या जागेवर मी लिहिणार कॉस वर्ग थिटा, कारण त्याची किंमत ही दिसते तुम्हाला इथे.
आणि छेदस्थानी तुमची किती आहेत मित्रांनो, कॉस थिटा पहा. राईट. मग काय झालं तुमचं या ठिकाणी, एक कॉस कॉस कटला, इकडे लिहितो वाटत, इथे कॉस वर्ग थिटा आणि इथे कॉस थिटा, म्हणजे एक कॉस कॉस कटल्यानंतर तुमचे किती शिल्लक राहिले, बरोबर कॉस थिटा. किती शिल्लक राहिले, कॉस थिटा. आणि तेच पाहिजे होतं तुम्हाला, कॉस थिटा. हीच तुमची कोणती बाजू आहे मित्रांनो, उजवी बाजू. उजवी बाजू. अशा पद्धतीने आपलं उदाहरण हेही झालं बघा. चला मित्रांनो, पाचव्या प्रश्नातला तिसरा करा. सेक वर्ग थिटा अधिक कोसेक वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा गुणिले कोसेक वर्ग थिटा. पहा इथे बेरजेचं चिन्ह आहे, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. पद तर तुम्हाला दोन्ही सारखीच दिसत आहेत, फक्त काय बेरजेचं चिन्ह आणि गुणाकाराचं चिन्ह. आपण हे असं विचारात घेणार डावी बाजू, तर सोडत सोडत उजवी बाजू आपण मिळवण्याचा प्रयत्न करूया. चला तर डावी बाजू मग तुमची. चला डावी बाजू बरोबर सेक वर्ग थिटा अधिक कोसेक वर्ग थिटा, अशी डावी बाजू मित्रांनो. तुम्हाला माहिती सेक आणि कोसेक, सेक आणि कोसेक यांचे व्यस्त गुणोत्तर काय असतात. सेकचं व्यस्त गुणोत्तर विचारलं तर तुम्हाला माहितीये एक छेदस्थानी कॉस असतो आणि त्याचा वर्ग करावा लागेल. त्याचबरोबर कोसेकचं असतं एक छेदस्थानी साइन गुणोत्तर. लक्षात ठेवा, पुन्हा या ठिकाणी लिहून ठेवतो मी. सेक गुणोत्तर जर विचारलं तर एक छेदस्थानी कॉस असतं आणि कोसेक गुणोत्तराचा व्यस्त गुणोत्तर असतं एक छेदस्थानी साइन. ह्या दोन्हींचा आपण या ठिकाणी वापर केला, लक्षात घ्या. बरोबर. आता काय मित्रांनो, हे दोन्हीची बेरीज आहे. बेरीज करत असताना आपण काय करतो, छेद वेगवेगळे आहेत दोन्हींचे, तर आपण तिरकस गुणाकार साइन वर्गने एकाला गुणा, साइन वर्ग गुणिले एक म्हणजेच काय झाले तुमचे साइन वर्ग थिटा अधिक एक गुणिले कॉस वर्ग म्हणजेच कॉस वर्ग थिटा, छेदस्थानी तुमचे कॉस वर्ग थिटा जसेच तसे आणि हे तिकडचे साइन वर्ग थिटा सुद्धा जसेचे तसे. मित्रांनो काय केलं पहा, ह्या एकाचा आणि साइन वर्गाचा गुणाकार इथे, हे अधिकचं चिन्ह तिरकस गुणाकार हाही इथे, नंतर दोन्ही छेदांचा गुणाकार आपण खाली लिहित असतो. बरोबर. आता तुम्हाला अंशस्थानी न्यूमरेटरला असलेला पार्ट जो आहे, अंशस्थानी असलेला जो भाग आहे, त्रिकोणमितीय नित्य समानता नंबर 1 आहे आणि ती नित्य समानता आपली पाठ आहे मित्रांनो, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 असते. म्हणजेच काय, तुमचा अंश हा 1 झाला, छेदस्थानी तुमचा कॉस वर्ग थिटा गुणिले साइन वर्ग थिटा आहे. गुणाकाराचं चिन्ह किंवा नुसतं डॉट लिहिला किंवा लिहिला असता तरी सुद्धा चालतो, लक्षात घ्या. बरोबर. मग पुढे जाऊन त्याला आपण असं लिहू शकतो, एक छेदस्थानी कॉस वर्ग थिटा गुणिले एक छेदस्थानी साइन वर्ग थिटा. हे छेद थोडेसे वेगवेगळे करून घेतले, एक भागिले कॉस करून घेतला आणि एक भागिले साइन केला, चालतो असा केला तर. ओके. पुढे झालं गेल्यानंतर काय होईल सांगा मला आता. बरोबर. एक छेदस्थानी कॉस, पहा बरं, एक छेदस्थानी कॉस, एक छेदस्थानी कॉस सेक असतो, मग तिथे लिहिणार सेक वर्ग थिटा गुणिले एक छेदस्थानी साइन, एक छेदस्थानी साइन काय असतो तुमचा कोसेक असतो, त्याचा वर्ग होईल कोसेक वर्ग थिटा. कारण त्यांचे साइनचे कॉसचे वर्ग असल्यामुळे कोसेक आणि सेकचे सुद्धा काय करावे लागतील, वर्ग. सेक वर्ग गुणिले कोसेक वर्ग थिटा ही तुमची उजवी बाजू मिळाली मित्रांनो. आणि म्हणून याला म्हणू शकतात उजवी बाजू. डावी बाजू घेत 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 उजव्या बाजूपर्यंत येऊन पोहोचलो आपण जसं तसं. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग. चला मित्रांनो, या पाचव्या प्रश्नातला चौथा आकडा, कॉट वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा वजा सेक वर्ग थिटा. ह्या उदाहरणामध्ये सरळ सरळ त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग न करता नित्य समानतेचा उपयोग करूया. चला, नित्य समानता 3 आपल्या आहेत, त्याच्यातली 2 नंबरची जर बघितली तुम्हाला माहिती आहे, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा असते. दुसरी आहे 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा असते. राईट. ह्या नित्य समानतेचा आपण उपयोग करणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला कॉट वर्ग थिटा लागतो. मग मला सांगा कॉट वर्ग थिटा, याच्यावरून असं नाही लिहू शकत, कॉट वर्ग थिटा बरोबर हे कोसेक वर्ग थिटा आणि हा 1 इकडे गेल्यानंतर काय झाला, वजा 1 झाला. मित्रांनो, ह्या कॉटच्या जागेवरती
कॉट वर्ग थिटाच्या जागेवरती मी आता कोसेक वर्ग वजा 1 असं लिहू शकतो. वजा 1, राईट. नंतर हे वजा चिन्ह पहा आता टॅन वर्ग 1 अधिक टॅन वर्ग थिटा ही नंबर 1 ची होती, लक्षात ठेवा. ही नंबर 2 ची होती. नंबर 2 नंबर आहे आणि हे 3 नंबर आहे, लक्षात ठेवा. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. तर तुम्हाला नुसता टॅन काढायचा असेल समजा टॅन वर्ग थिटा, तर याला कसं लिहू शकता? सेक वर्ग थिटा. आणि अधिक 1 इकडे गेल्यानंतर काय झाला तुमचा? वजा 1 झाला. म्हणजेच काय, टॅन वर्गच्या जागेवरती तुम्ही सेक वर्ग थिटा वजा 1 लिहू शकता. ह्या टॅनच्या जागेवर काय लिहू शकता? सेक वर्ग थिटा वजा 1. बस कंस ओपन करून घ्या. कोसेक वर्ग थिटा वजा 1, हे वजा चिन्ह याला लावलं, वजा सेक वर्ग थिटा. आणि ह्या वजामुळे ह्या वजाचं काय झालं? अधिक तुमचा 1 झाला, लक्षात घ्या. राईट. मग अधिक 1 आणि वजा 1 हे एकमेकाशी कटले. उरलेत किती तुमचे? फक्त म्हणजे एकात 1 गेले हे, तर उरलेत किती? कोसेक वर्ग थिटा वजा किती उरले? सेक वर्ग थिटा. आणि हीच मित्रांनो तुमची काय? पहा, कोसेक वजा सेक वर्ग थिटा हीच तुमची उजवी बाजू आहे. उजवी बाजू आहे. तुम्ही गायडामध्ये बघितलं, गायडामध्ये थोडंसं किचकट करून दिलेलं आहे, पण आपण 3 ते 4 स्टेप मध्ये याचं उत्तर आणू शकतो जेव्हा तुमचे हे 2 नित्य समानता जर पाठ असतील तर. ओके, अतिशय सोपा असा भाग आहे, व्यवस्थित लिहा. चला मित्रांनो, 5वे उदाहरण. टॅनचा चौथा घात थिटा अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेकचा चौथा घात थिटा वजा सेक वर्ग थिटा. याच्यावरून हे दाखवायला सांगितलं. सुरुवातीला काय करू? डावी बाजू आपण विचारात घेऊ. चला, टॅनचा चौथा घात इथे टॅनचा वर्ग आहे. आपण टॅन वर्ग कॉमन काढू शकतो दोन्ही पदांमधनं. मग टॅन वर्ग जर कॉमन घेतला मित्रांनो, चौथ्या घातातनं वर्ग कॉमन निघाल्यानंतर पुन्हा टॅनचा वर्ग मध्ये शिल्लक राहील. घातांक 4 आहे म्हणून टॅन वर्ग बाजूला घेतला तर आधी पण टॅन वर्गच पाहिजे. 2 गुणिले 2 म्हणजेच पुढे 4 होतीलच तुमचे. अधिक पुढं हा टॅन वर्ग थिटा कॉमन आहे म्हणजे या ठिकाणी किती झाला तुमचा? 1 झाला, लक्षात ठेवा. पुढे काय झालं मित्रांनो? पहा आता थोडासा आपण विचार करू. तुम्हाला ही आयडेंटिटी माहिती, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर तुमचे सेक वर्ग थिटा असतात, है की? आणि म्हणून आपण काय करणार? हा टॅन वर्ग थिटा जसाच तसा ठेवतो थोडा वेळ. कंसात 1 अधिक टॅन वर्ग थिटा, 1 अधिक टॅन वर्ग थिटा हे नंबर 2चं नित्य समानता आहे. मग हा जो ब्रॅकेट आहे, हा जो कंस आहे, या कंसाची किंमत काय झाली? सेकचा वर्ग. आणि म्हणून या ठिकाणी सेक वर्ग थिटा लिहितो. ओके, पुढे जाऊन आता पुन्हा आता त्याचाच आधार आपल्याला पुन्हा घ्यायचा आहे. चला तर मग हा टॅन वर्ग जसाच तसा, हा सेक वर्ग जसाच तसा, आणि हा 1 इकडे आणल्यानंतर वजा 1 झाला मित्रांनो. सेक वर्ग थिटा वजा 1. मग आपण आता टॅनच्या जागेवर, टॅन वर्ग थिटाच्या जागेवर आपण सेक वर्ग थिटा वजा 1 ही किंमत टाकणार. मग इथे काय लिहिणार बघा? सेक वर्ग थिटा वजा 1 दुसऱ्या कंसात तुमचा सेकचा वर्ग थिटा जसाच तसा. हे जसंच तसं, फक्त एवढी जागा बदलली आपण. जशी याची जागा बदलून हे आणलं, याच्या जागेवर हे घेतलं, पुन्हा हे जसंच तसं. आता गुणाकार करा. बघा, सेक वर्ग थिटानं सेक वर्ग थिटाला गुणलं तर सेकचा कितवा घात झाला? सेकचा चौथा घात थिटा. 2 आणि 2 4. नंतर वजा 1 गुणिले सेक म्हणजेच काय? सेकचा वर्ग थिटा. पहा, तुम्हाला हेच दाखवायचं होतं. किती स्टेप मध्ये? तिसऱ्या तर चौथ्या स्टेप मध्ये उत्तर आलं मित्रांनो. यालाच आपण उजवी बाजू असं म्हणतो. उजवी बाजू. याच्या पुढचे उदाहरण 6व्या उदाहरणापासून पुढचे उदाहरण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.